ओम सद्गुरुनाथ संत कैकटेश्वर महाराज की जय। ओम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीता माता की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। ओम नमोजी पुराण पुरुषा श्रीमद्भीमा तटविलासा दिगंबरा विनाशा ब्रह्मानंदा जगद्गुरो। जय जय जगद्वंद्या पूर्ण ब्रह्मा। अजित आत्मया रामा नीलग्रीव हृदय विश्रामा पूर्णानंदा परात्परा। प्रभू रामचंद्र हे महाविष्णूच्या अवतारासून निर्गुण निराकार आहेत आणि या ठिकाणी त्यांची स्तुती आरंभ केलेली आहे। जय जय माया चक्र चालका। योग माया सुद्धा यांच्या हातामध्ये आहे। माया तिता वीरांची जनका सकळ चित्त परीक्षका निज जन रक्षका करुणा निधी। कारण सीता ही जनक राजाची नंदिनी आहे, म्हणजे मुलगी आहे असे यामध्ये त्यांनी सांगितलं। मंगळकारक तू गजवदन मंगळारंभी तुझे चीन म्हणा। मंगळ जननीवरी करिता लेखन तुझे गुण न सरती। रातोत्पले सुकुमार बहुत तैसे चरण तळवे रक्त। बघा, परमेश्वराच्या हातापाया सुद्धा वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे। प्रपद गौर ने पुरा सहित ध्याती भक्त हृदयांतरे। आणि अशा श्रीरामाचं गुण लोक गातात आणि त्यांना हृदयामध्ये जागा देत असतात। क्षीरार्णव श्वेतांबर की कासे शिलागता क्षीरसागर के निर्दोष यश पवित्र वसन रूपे आकारले। आणि हा प्रभू रामचंद्र विष्णू अवतारामध्ये कुठं आहे? क्षीरसागरामध्ये आहे असं त्याने या ठिकाणी नमूद केलं आहे। अरुण संध्या राग मिश्रिता तैशी उठी दिशे या रक्ता। पहा, उठी कशी दिसते? जसा सकाळ सकाळी अरुणोदय होतो अशा प्रकाश कसा असतो अरुणोदयाचा, त्याप्रमाणे त्यांची कांती दिसत आहे। की काशे शिलागला क्षीरसागर की निर्दोष यश पवित्र वसन रूपे आकारले। अरुण संध्या राग मिश्रिता तैशी उठे दिशे या रक्त की मंदराचळ सिंदुरे चर्चित चारे हस्त विराजती। भक्तांचा मनोवारण निवार नावरेची कदा साचार तो आकर्षावया निर्धार विवेका कुश धरेला। भावे जे शरण येत्या ज्ञान जन त्यांचे छेदावया अविद्या विपिन। या लागी ऊर्ध्व परश करुण सिद्ध गजानन सर्वदा। बघा, गजाननाच्या हातामध्ये नेहमी फरश असतो आणि त्याचं तोंड वरती असतं. कशासाठी? जे अज्ञानी माणसं आहेत त्यांना सुज्ञान बनवण्यासाठी. हाती झळके लीला कमळा जे अमलान नविटे सर्व काळ
तेने पुजू इच्छी भक्त प्रेमळ, जे का निर्मळ अंतर्बाह्य. कमळाचं फुल कसं असतं, आतून बाहेरून निर्मळ असतं आणि एकरूप झालेलं असतं ते. जैसे कल्पांत विजूचे उमाळे, तैसे अलंकार अंगे मिरवले. आकाशात वीज कळडते आणि वीजचा गोळा खाली पडतो, तो प्रकाशमय असतो, एवढं पाहू वाटत नाही. अशी परमेश्वराची कांती आहे, म्हणजे चेहरा आहे, संपूर्ण शरीर आहे. तैसे अलंकार अंगे मिरवले, नक्षत्र पुंज गुणी ओविले, तेवे मुक्ताहार डोलते. आणि रात्री चांदणं कसं पडतं आणि चंद्राच्या भोवताली त्या चांदण्या असतात आणि कशा गोड दिसतात, जशा काय एका माळेमध्ये ओढले आहेत, असं त्यांच्या गळ्यामध्ये जे हार आहेत, कौस्तुभमणी आहेत, ते दिसत आहेत. हृदयाकाशी सुरेख आपदक झाला तो मृगांक, क्षयरहित निष्कलंक निज सुखे सुरवाडला. बघा, शिवलामृतामध्ये हरणांच्या त्या पारध्याची कथा दिलेली आहे. त्याचा कसा उद्धार होतो, फक्त उपदेश ऐकूनच. मृगांचा उपदेश ऐकून त्या पारध्याचा उद्धार होतो आणि आकाशातून कैलासातून शिवाचं विमान येतं आणि त्याला घेऊन जात असतं. भक्ताशी विघ्नेती प्रचंडे, ती ज्वाकळी शुंडा दंडे, कल्पांत विजूचे निपाडे, एकदंता झळकतसे, दिगंत चक्री तेजन समाय, तैशी कुंडले झळकती मणिमय, किंवा चंद्राने सूर्य कुंडल रूपे तळपती, मुकुटी झळकती रत्नकळा, तेने नभमंडप उजळला. आदि पुरुषा साकारला, वरदान द्यावया कविते, ऐसा महाराज गजवदन, वरदहस्ते दावी चिन्ह, करी राम कथा बीजारोपण, त्याशी जीवन घालीन मी. आणि असा हा श्री गणेश काय सांगितलं, राम पुढे जन्माला येणार आहे म्हणून रामायण लिहिण्याचं कार्य ते करू पाहत आहेत. ऐसा उगवता वरद चंद्र, तेने उल्हासे कवी हृदय समुद्र, साहित्य भरते अपार असंभाव्य दाटली. जय जय गजवदना निरूपमा, अगाध न वर्णवे तव महिमा, तुझ्या गुणांची पावावया सीमा. कैसा सरता होईन मी. हे म्हणले विष्णू भगवंता, आता तुमच्या रामावताराची मी कथा या ठिकाणी सांगणार आहे. ती कथा व्यवस्थित लिहिली जावी आणि पार पाडावी. काकेशी मेरू घेऊन देखा, कैशी नृत्य करेल पिपलिका, कैसे ब्रह्मांड उचलेल मशका, भूगोळ मक्षिका केवी हालवी, चंद्राशी कर्पुराचे उठणे, वासरमणीस दर्पण धावणे, हिमनगाशी वारा घालणे, मेघाशी अर्पणे उदकांजुळी, सुरतोरू पुढे ठेविजे बद्री फळ, मलया चळाशी धूप परिमळ, कामधेनुषी शुष्क तृण कवळ, आनोनिया समर्पिली, क्षीर सिंधोशी समर्पिजे अजाक्षीर, कानकाद्री पुढे ठेविजे गार, तैसे प्राकृत बोले अपार, तुझे महत्व केवी वर्णो. आणि मराठी आणि प्राकृत एकच असतील, पण थोडासा बदल केलेला असतो अक्षरामध्ये. परे जो छंद घेत बाळक, स्नेहे करोने पूर्वी जनक, तरी हा राम विजय सुरेख, सिद्धी पाहो तव कृपे.
आता नमो सरसी ज्योद्भव कुमारी, जे विलसे सदा कवी जीवाग्री, जिच्यावर दे मुकाही करे वाचस्पतीशी संवाद. आणि सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न झाली, कृपाळू झाली, तर काय होतं, मुका प्राणी सुद्धा ग्रंथ वाचू शकतो, परमेश्वराचा जपमाळ बोलू शकतो. जे आनंद सरोवर मराळिका, जे चातुर्य चंपक कळिका, जे निज कृपेची करुणे नौका, कवी बाळका परती राहनेत. आणि हीच महासरस्वती माता लेखकाला म्हणजे कवीला समुद्र पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर नेत आहे, नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर नेत आहे. याचा अर्थ असा की हा ग्रंथ संपूर्ण होण्यासाठी सरस्वती माता मदत करत आहे. कृपे तुझ्या विरंची कुमारी, जन्मांत होता ती महाजोहरी, अति मूळ तो वेदार्थ करी, शक्रपदी निर्धारी रंक बैसे. भिकारी कधी राजा होईल, राजा कधी भिकारी होईल काही सांगता येत नाही. परंतु भिकाऱ्याचा राजा होणं फार चांगलं, पण राजा भिकारी होणं चांगलं नाही. का तर तो दुःखानं फार विव्हळ होतो आणि ही दुनिया सोडून जातो. पण गरीब माणूस जर श्रीमंत झाला तर 4 दिवस जास्त जगतो, हे ध्यानात असू द्या. अंबे तू कवी हृदयाब्ज ब्रह्मरी, की निजानंद सागरीची लहरी, वागवल्ली तू बैसोनी जीवाग्री, विरुडे सफळ सर्वदा. आणि हा लेखक सरस्वती मातेला विनंती करतोय की तू माझ्या जीवाग्री बसून हे सर्व बोल. आवे हंस शुद्ध धवळ, त्यावर तुझे आसन चळ, तप्त कांचन जैसे सुढाळ, तैसे निर्मळ निजांग तुझे, शुभ कंचुके शुभ्र अंबर, दिव्य मुक्त लगा अलंकार, निज बोध विना घेऊन सुरस्वर, निज बोध विना घेऊन सुस्वर, गायन करशे स्वानंदे. सरस्वती माताचं नेहमी काय असतं, सफेद साडी असते आणि हातामध्ये विणा असतो आणि गळ्यामध्ये पांढरे शुभ्र असे दागिने असतात. ऐकता शारदेचे गायन, तन्मय विधी विष्णू ईशान. आणि ज्यावेळी सरस्वती गायन सुरू होतं त्या टायमाला सगळे देव तल्लीन होत असतात. अंबे तुझे सौंदर्य पाहून मिनकेतन तटस्थ. आणि पार्वती माता कशी आहे ते पाहिलं तर पाण्यातले मासे सुद्धा थांबतील, इतकी ताकद आहे. रंभा उर्वशी तिलोत्तमा, सावित्री अपर्णा मुख्य रमा, तुझ्या चातुर्य समुद्राची सीमा, त्याही कदा न पावती. म्हणजे तोच महालक्ष्मी आहेस, तोच पार्वती माता आहेस आणि तोच सरस्वती आहेस. अंबे तुझे गुण केवी वर्णावे, केवी अर्कासर के सुमने पुजावे, अंबर मुष्टीत केवी साठवे, पल्लवे बांधवे वायू कैसा. वाऱ्याला पकडू शकत नाही, परमेश्वराला सुद्धा डोळ्यानं दिव्य नजरेशिवाय पाहू शकत नाही. न करवे उर्वीचे वजन, न गणवे सिंधूचे जीवन, सप्तावर्णे भेदोन मशक केवी जाओ शके. ऐकोनी बाळकाची वचने, जननी हृदये धरी प्रीतीने, तैसे सरस्वतीने निज कृपेने, गातले ठाणे जीवाग्रे. आणि एवढंच सरस्वती मातेचा आतापर्यंत तिथं स्तवन केलं, पठण केलं आणि सांगितलं आता माते माझ्या जीवाग्री बैसून हे ग्रंथ पूर्ण करा.
माझे मन मोड चकोर आको माझी रोहिणीवर तरी सरस्वती कृपाळू थोर शुद्ध बीज प्रगटली आणि सरस्वती माता प्रगट झाली. बीजेपासून चढत्या कळा तो तो चकोराशी अधिक सोहळा तैशी ते रघुनाथ लिला वाडे लागला रस पुढे. बघा, ज्यावेळी पौर्णिमा समोर असते, अमावस्या संपली की नंतर पौर्णिमा येत, तर ते पौर्णिमेचा चंद्र हळूहळू लहानचा मोठा होत जातो आणि भोवतानं चांदणा असा प्रकाशमान असतो. त्याप्रमाणे सरस्वती माता प्रकट झाली आणि सुंदर दिसू लागली. ज्ञानाचे अनंत डोळे उघडले केची वेळे. ज्ञान जे आहे त्याला अनंत डोळे आहेत, अनंत वाचा आहेत. उघडले केची वेळे आता वंदो श्री गुरुशी पावले. आणि आता म्हणले श्री गुरुचं दर्शन घ्या, त्यांच्या पायाचा वंदन करा. आता वंदो श्री गुरुची पावले जयाचे निप्रगटले दिव्य ज्ञान. आणि तुम्हाला हे जे ज्ञान झालंय हे कोणामुळे झालंय? तुमच्या गुरुमुळे झालंय. गुरुमुळं दिव्य ज्ञान झाल्याशिवाय माणसाला परमेश्वराबद्दल काही लिहिता येत नाही, काही वाचता येत नाही. जो अज्ञान तिमिरा छेदक जो प्रकट वेदांत ज्ञानार्क तो ब्रह्मानंद महाराज देख परमाद्भुत महिमा ज्याचा. जो का पांडुरंग भक्त नरविख्यात जो भक्त भीमा तिरी समाधिस्थ तो यतिराज महिमाद्भुत कवन वर्णो शके पे. आणि बघा, या ठिकाणी गाणगापूरमध्ये पंचगंगा संगम आहे आणि त्या ठिकाणी हे दत्तगुरू राहतात. हे सर्व जगाचे सद्गुरू आहेत. का? ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती आतुर्या पूर्ण या चार अवस्थावरी ज्याचे आसन उन्मने निरसोन स्वमुखे पूर्ण समाधिस्थ नेहमी समाधिस्थ असतात. चांदणे कैचे नसता मृगांक किरणे कैची नुगवता अर्क जीवना वाचोनी बिजा देख अंकुर सहसा फुटेना. बघा, सूर्य उगवला नाही उगवला तर प्रकाश पडणार नाही. रात्रीच्या वेळी चंद्र आणि चांदणा कशामध्ये नसेल तर वरती कोण पाहणार नाही. आणि आपण जे पेरू तेच उगवणार. त्यासाठी प्रथम बीजला असावं लागतं. जरी नेत्राविन दिशे पदार्थ. बघा, आंधळ्या मला सांगितलं ते काय ठेवलं तुझ्या पुढं, तो सांगू शकत नाही, त्याला दृष्टीच पाहिजे. तसं मंथने विन जरी निवळे नवनीत. तांदूळ निवडायचे आहेत किंवा कोणतंही गहू ज्वारी काय निवडायचं आहे, पण त्यासाठी दृष्टी असणं फार गरजेचं आहे. तरी सद्गुरु वाचोने परमार्थ ठाये पडे जीवाशी. आणि म्हणून सद्गुरूची कृपा पाहिजे. कारण सद्गुरूची कृपा झाली की सर्व देवी देवतांची कृपा होते. वर नसता व्यर्थ वराड शिर नसता कायशे धड. काय सांगितलं पा? वर नसता व्यर्थ वराड. नवरदेव बी नाही नवरी बी नाही, वराड कसा काय उपयोग आहे? किंवा शरीर धड आहे आणि शिरच नाही, मग त्या धडाचा काय उपयोग आहे? किंवा शिर आहेत धडच नाहीत, ते शिराचा तरी काय उपयोग आहे? तैसे गुरुकृपे विन काबाड तपे व्रते साधने. आणि गुरु जर नसेल, त्याचा वरदास्त जर नसेल तर उपास करा, तापास करा, पोते पूर्ण वाचा, भजन करा, कीर्तन करा, काही उपयोग नाही सांगितलं. अंजने विनन सापडे निधान. डोळ्यात अंजन घातल्याशिवाय ज्ञानाचं गुरुचं सद्गुरूचं. गायत्री विन ब्राह्मण. गायत्रीच माताच नसेल तर ब्राह्मण ते कुठून निर्माण होतील? सीमा कैची ग्रामा विन. गावच नसेल तर एस कुठून वेस कशा असेल? तैसे गुरुविन ज्ञान नोहे. म्हणून शेवटी काय सांगितलं? गुरुविन ज्ञान नोहे.
चांगदेवाला 1400 वर्षे मृत्यूला माघारी पाठवलं. ज्ञान आहे पण शुद्ध ज्ञान नाही, अहंकारापासून दूर नाही. अहंकार आहे, ज्ञान आहे पण अहंकार आहे, मग त्या ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. ताकद किती निर्माण झाली तरी गुरु वाचून शेवटी काही अर्थ माणसाला नसतो. म्हणून तण म्हणा धनेशी अनन्य ब्रह्मानंद स्वामी सशरण आरंभिली श्रीराम कथा गहन ग्रंथ संपूर्ण सिद्धी पावो. सद्गुरूला आणि सरस्वतीमातेला आणि सर्व देवांना हात जोडले की ही रामकथा पूर्ण हो माझ्याकडून. ऐशे ऐकता सप्रेम बोल, ऐशे ऐकता सप्रेम बोल, बोलला गुरु दयाळ चकोरा कारणे उतावेळ मृगांक रत्ने काढी निवडोनी. पंचेचाळ 46 आता 47 येणार. ऐशा ऐकता सप्रेम बोल, बोलिला श्री गुरु दयाळ चकोरा कारणे होता वेळ मृगांक जैसा उगवे. बघा, चंद्र आकाशामध्ये उगवला आणि जर चांदणं नसेल, नक्षत्र नसतील तर चंद्राला शोभा कुठून येणार. की चातका लागी धावी जलधर. पाऊस हा खरा प्रथम चातकासाठीच पडत असतो का, तर तो पावसाची वाट पाहत असतो. आज पडेल उद्या पडेल. की क्षुदिता पुढे क्षीरसागर की कल्पतरो शोधिताला घर दरिद्रयांचे साक्षेपे. आणि कल्पवृक्ष आपल्या दारात उगवला किंवा अचानकपणे प्रगट झाला तर मग काय मागाल ते प्राप्त होणार. मग किती बरं वाटेल, मग कसलीच गरिबी यांची चिंता राहणार नाही. त्याप्रमाणे तैस गुरु दया सागर तेने दिदला भयवर म्हणे सिद्धी पावेल साचार राम विजय ग्रंथा. बिंदास म्हणले हा ग्रंथले, हा ग्रंथ पूर्ण होईल. वंदो संत सज्जन. आता संतांचं वंदन करू. जे वैराग्य वनेचे पंचानन, जे कसे आहेत वैराग्यशील आहेत, की ज्ञानांबरीचे चंड किरण इतके महाज्ञानी आहेत. उदयास्त नसे जया. सूर्याचा तरी अस्त होतो पण ह्या ज्ञानाचा कधी अस्त होत नाही. जे भक्त सरोवरींचे राजहंस. कुठले मानस सरोवर म्हणले हे राजहंस आहेत. जे का विद्यारण्य हुताश की ते पद्मास्ती विशेष भवरोगा वैद्य होती. आणि ते संत असे असतात, भक्ती मार्गात लोक असे असतात की हात लावेल तिथं रोगराई राहत नाही, दूर होऊन जाते. की जीव पावे आपले स्वपदाशी ऐसा मूर्ध देणार ते ज्योतिषी. की ते पंचाक्षरी स्वप्रतापेशी पंचभूताशी पळविती. पहा, हा देह पंचभूतांचा आहे आणि हे बनवण्याचं कार्य भगवान करत असतात. की ते दैवी संपत्तीने भाग्यवंत. काय काय माणसं नशिबान असतात, दैवान असतात, ते जन्मताच भाग्यवान असतात. मोक्षुषी करती दारिद्र्य रहित. आणि अशी
दैव लाभलेली माणसं, चांगलं कर्म लाभलेली माणसं गोरगरिबांचं सुद्धा भलं करत असतात. की ते दयेचे अद्भुत गोपुरे काय उंचावली, संत श्रोते चतुर पंडित माझे बोलणे हरुष अत्यंत, जैसा सरस्वती पुढे मूढ बहुत वाघविलास धावी तसे. सरस्वती माता प्रसन्न झाली आणि त्यांच्या पुढं कणपट माणूस उभा केला तर तो वेद बोलू शकतो, मग बाकीचा तर प्रश्नच नाही. सूर्या पुढे जैसा दीप देख, सूर्य ओला तर दिवेची आवश्यकता नाही. सूर्या पुढे जैसा दीप देख, की जाणवीस नाना थिल्लर सुरोदक, की कणकाद्री जो अति सुरेख त्याशी अलंकार पितळेचे. कामधेनूस अर्पिले अजाक्षर, चंद्राशी शीतळ करी रंभा पुत्र, कल्पतरू कल्पिले देणार त्याशी निंबोळ्या समर्पिल्या, रत्नाकरास काच समर्पिले तैशी माझे अरुष बोले, परे तुम्ही प्रीती भो ठेविले प्राकृत शब्दे नवल हे. विष्णूशी भूषणे अपार आपरी तुळशीवरी आवडी थोर, की पार्वती पतीस बिल्वपत्र भक्ती वाहता आवडे. किती सुंदर उदाहरण दिलेले आहेत. राये दासीच पाठी घालिता, तिची सर्वावरी चाले सत्ता, थोड्या मोलाचे प्रभू अलंकार लेता, जना समजता थोर दिशी. म्हणून तुम्ही संत प्रभू थोर, तुमचा महिमान वर्णवे अपार, मोठेत बांधवेल समीर चरणी अंबर, क्रमवेल पैन घनवतील पृथ्वीचे रजाकण, मोजवेल सिंधूचे जीवन कनकाद्रीचा चेंडू करुण, उडविजेल सर्वथा भोगींद्र मस्तकीचा मणी, आणवेल एका क्षणी सूर्य जाता धरवेल गगने, नक्षत्रे गुणे विजेतिला. काढवेल शशी मंडळीचे अमृत, मोडवती लैरवतीचे दात, के दिग्गज आणोनी समस्त एके ठाई बांधिजे तिला. तुरंग करुणी प्रभंजन करवेल सर्वत्री गमन, परीन कळे संताचे महिमान जे ब्रह्मानंदे पूर्ण सदा. तो संत बोलती आनंद घन, मन निवाले तव बोल ऐकून, आम्ही करू इच्छितो राम कथा श्रवण. वरी दृष्टांत गोड तुझे मेरु सुंदर रत्ने करुण, की नक्षत्रे मंडित गगन, की वृक्ष फळे परिपूर्ण तैसा दृष्टांते ग्रंथ शोभे, की शांती क्षमा दया विशेष तेने मंडित सत्पुरुष, की परिवारा समवेत नरेश दृष्टांत सुरस ग्रंथी तैशी. आधीच भूक लागली बहुत त्याही वरी वाढले पंचामृत, की दुर्बळाशी अकस्मात कल्पतरू भेटला. कन्यार्थी हिंडता भूमंडळ त्याशी राजकन्या घाली माळ, की रोगियाशी रसायन निर्मळ अकस्मात जोडले. एखादा गरीब माणूस फिरत 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 मोठ्या शहरात गेला आणि त्याला सुंदर अशा एखादी राजाची मुलगी भेटली किंवा सुंदर अशी सावकाराची मुलगी भेटली, त्याला किती बरं वाटेल. किंवा एखाद्या रोग्याला अचानकपणे एखादा वैद्य आला आणि त्याला बरं करून गेला तर किती चांगलं वाटेल. त्याप्रमाणे
आता बहुटा कोणी शब्द जाळ, बोले राम कथा रसाळ, जैशी शिकता सांडोनी मराळ, मुक्ता फळेची शेविती. बघा, जे भुंगे असतात, भुंग भुंग करत फिरतात, ते फुलातला फक्त मधच खातात, बाकी संपूर्ण फुलाला तोंड सुद्धा लावत नाहीत. मध्ये जो सुगंधित मध आहे तोच फक्त मुखामध्ये घेत असतात. त्याप्रमाणे आता भरपूर स्तवन झालं. इथून पुढं रामकथेला सुरुवात होईल म्हणून सांगितलं की कोशगृही प्रवेशोनी भंडारी रत्न काढी निवडोनी. केव्हा सोने चांदी दुकानामध्ये शेट आहे आणि तो शेट चांगले चांगले रत्ने काढून लावत असतो, हार लावत असतो, कारण गिरायकाने घेतली पाहिजेत. की दोष टाकुनी सज्जनी उत्तम गुण स्वीकारिजी, आणि स्वतःचा वाईट गुण टाकून चांगला गुण घेतला पाहिजे. ऐसे संताचे बोल परिकर, असे कोण संत सांगतात. ऐकोनी ब्रह्मानंदे श्रीधर, आणि हा लेखक ऐकतोय. साष्टांग घालोने नमस्कार म्हणे सादर परिशिजे. आणि म्हणले इथून पुढं अजून चांगली कथा सुरू होईल ते ऐका. असंभाव्य रामचरित्र, असंभाव्य गिनती करू शकत नाही आपण असं हे रामायण आहे. म्हणून 100 कोटी रामायण शिवभगवान नेहमी वाचत असतात. शतकोटी ग्रंथ सविस्तर वाल्मिक बोलिला पार. बघा, शतकोटी ग्रंथ वाल्मिकाने ह्या मुखानं बोलले आणि लिहिले. त्यातला फक्त एक ग्रंथ आपल्याकडे आहे वाल्मिकी म्हणून, बाकी हे सगळे इतरांनी लिहिलेले आहेत. कथा समुद्र अगम्य, ही कथा अगम्य आहे, समुद्रासारखी कथा आहे. समुद्राचा जरी शोध लागेल पण ह्या कथेचा शेवट होत नाही. जो सत्यवती हृदय रत्न कथी जगद्गुरु पराशरनंदन, ते व्यासोक्त रामायण कोणा संपूर्ण न वर्णवे. आणि व्यासाने लिहिलेले रामायण आहेत. ते रामायण तर कोणाला भेटू शकत नाही, ते कोणाला मिळू शकत नाही भगवंताशिवाय. वशिष्ठे कथिले निसृती, ते वशिष्ठ रामायण म्हणते. वशिष्ठांनी जे सांगितलं ते रामायण, वशिष्ठांनी लिहिलं ते रामायण वेगळंच आहे. असं बऱ्याच ऋषींनी रामायण लिहिलेलं आहे. म्हणून शतकोटी रामायण म्हटलं आहे. कारण अनेक वाल्मिकी सोडून कमीत कमी 99 कोटी लोक, म्हणजे 99 कोटी लोकांनी रामायण लिहिलं आहे अजून. जो अंजनी हृदयारविंद भ्रमर, तेने पाहोनी श्रीरामचरित्र, कथिले नाटका रामायण साचार, अपार चरित्र निजमुखे. आणि ज्या श्रीधराने हे रामायण लिहिलं त्याने रामायण वाचलं, भरपूर अनेक रामायण वाचली आणि त्याचा सारांश घेऊन हे रामायण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि जे वाल्मिकी रामायण आहे ते वेगळं आहे आणि बाकीच्या कोटी संतांनी जे लिहिले पूर्वीच्या ते अलग आहे. जो परमेश्वासे श्रीरामाशी शरण. आणि हे वाचत असताना, ऐकत असताना सद्गुरू संत गेलंच पाहिजे. पण साक्षात प्रभू रामचंद्र सुद्धा जगाचे अनंत ब्राह्मणाचे सद्गुरू आहेत. शक्रारिज जनक बंधू विभीषण, तेने रामचरित्र कथिले पूर्ण. बघा, रामायण संपल्यानंतर विभीषणानं सुद्धा रामचरित्र लिहिलं म्हणून विभीषण रामायण त्याला म्हटलं जातं. विभीषण रामायण म्हणते तया, आणि त्या रामायणाला विभीषण रामायण म्हणतात. ते आपल्याकडं पाहायला सुद्धा नाही. कमलो, आणि वशिष्ठाचंही नाही, विश्वामित्रांचंही नाही. अनेक कोटी संतांनी रामायण लिहिले, त्यांचं रामायण आपल्याकडे नाही, फक्त वाल्मिकीचंच आहे. आणि त्या रामायणावरून अनेक कवी, अनेक भक्त रामायण तयार करतात. कमलोद्भव विष्णू सुत, तेने नारदाशी कथिले हे चरित्र, ते ब्रह्मरामायण अद्भुत. बघा, ब्रह्मरामायण सुद्धा आहे. उमेशी सांगत शिवरामायण,
आणि पार्वती मातेला शिवभगवान सुद्धा रामायण सांगतात. ते रामायण वेगळंच आहे. जो कलशोध भव महामुनी, बघा, जेणे जलदी आटिला चमणे करुणे, पहा असे म्हणून एकाच क्षणामध्ये संपूर्ण समुद्र पिऊन टाकला. त्यांचं सुद्धा रामायण आहे. तेने रामकथा ठेविली विस्तारोने, आणि त्यांनी सुद्धा रामकथेचा विस्तार केलेला आहे. अगस्त्य रामायण म्हणती तया, बघा तुम्हाला मी आता सांगितलं अगस्त्य रामायण सुद्धा आहे. भोगींद्र कथी सर्पा प्रती, ते शेष रामायण बोले जे पंडिते. आणि शेष रामायण कुठं आहे आपल्याकडं? कुणाकडेच पाहायला मिळत नाही, पण ते भगवंताकडे आहे, व्यासांच्या जवळ आहेत, अनेक संतांच्या जवळ आहेत. अध्यात्म रामायण समजते ऋषीने निवडून काढले. आणि अध्यात्म रामायण हे सर्व ऋषीने मिळून एका बाजूला काढून ठेवलेलं आहे. ते कोणापाशी आहे? एक शैव रामायण सत्य, आगम रामायण एक बोलत, कुर्म रामायण यथार्थ, कुर्म पुराणे बोलले. कुर्म पुराण आहे परमेश्वराचा दुसरा अवतार कुर्म. त्या कुर्म रामायणाने कुर्मदेवाने सुद्धा रामायण लिहिलेलं आहे, त्याला कुर्म रामायण म्हणतात. स्कंद रामायण पार, स्कंद रामायणाला तोड नाही, इतकं ते मोठं रामायण आहे. एक पौलस्त्य रामायण परिकर, पौलस्त्य ऋषीने सुद्धा रामायण लिहिलेलं आहे. काली का खंडी सविस्तर, रामकथा कथेली. पार्वती मातेने सुद्धा लिहिलेलं रामायण आहे. रवी अरुण संवाद, ते अरुण रामायण प्रसिद्ध, पद्मपुराणे अगाध, पद्म रामायण कथेले. बघा सूर्य भगवंताने सुद्धा आणि अरुण जो रथ चालवतो त्याने सुद्धा रामायण लिहिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी पद्म रामायण म्हटलेलं आहे. भरत रामायण चांगले, आणि भरताने सुद्धा रामायण लिहिलेलं आहे. एक धर्म रामायण बोलिले, आश्चर्य रामायण कथिले. आणि आश्चर्य या नावाचं सुद्धा रामायण आहे. बकदा लभ्य ऋषी प्रती, मुळापासून इतक्या कथा, कैशा वर्णवतील तत्वता, त्या माझी वाल्मिक नाटकाधारे कथा, राम विजया लागी कथो. आणि वाल्मिक ग्रंथामधील एक चौथा भाग फक्त ह्यामध्ये घेतलेला आहे, आणि हे रामायण लिहिलेलं आहे, विजय रामायण लिहिलेलं आहे. समस्त कवीस नमस्कार, जो जगद्गुरु आचार्य श्री शंकर, जेने मते उच्चे दोन, समरा समग्र शुद्ध मार्ग वाढविला. ही दुनिया फार मोठी आहे, पृथ्वी फार मोठी आहे, किती अब्ज लोक असतील याची गणती नाही. तेवढ्या सर्वांना हे रामायण वाचायला भेटलं पाहिजे, म्हणून 100 कोटी रामायण निर्माण झालं. पूर्वी